हॅलो स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग हे एक ग्रामर आहे आणि याचा मराठीत अर्थ होतो अनुप्रश्न सोडवा किंवा अनुप्रश्न जोडा. SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 मार्काचा हा क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन येतो. यावर आधारित काही नियम आहे. क्वेश्चन टॅगचे काही नियम म्हणजेच रूल. पहिले, दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग QT म्हणजेच क्वेश्चन टॅग करताना ते नकारार्थी करावे आणि जर वाक्य नकारार्थी असेल तर ते QT करताना होकारार्थी करावे. हा याचा नियम आहे. दुसरा नियम, QTमध्ये कर्ता न लिहिता सर्वनाम लिहावे. म्हणजे एखाद्या वेळेस सब्जेक्ट असेल वाक्यामध्ये तर त्या सब्जेक्टऐवजी आपल्याला प्रोनाऊन लिहायचं आहे. म्हणजे समजा राम शब्द असेल तर रामचं प्रोनाऊन ही असं लिहायचं आहे. नंबर 3, दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्य काळ ओळखून त्याप्रमाणे करावे. जर वर्तमान काळ असेल तर डू डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. भूतकाळी वाक्य असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. त्यानंतर वाक्याची सुरुवात लेट या शब्दाने झाल्यास QT करताना म्हणजे क्वेश्चन टॅग करताना शाल विथचा उपयोग करतात. आय ॲमने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आरंटचा उपयोग करतात. एव्हरीबडी, नोबडी, समवन, समबडी, नो वन ही सर्व सर्वनामे एकवचनी आहेत. त्याचा QT करताना ती अनेक वचनात येतात. त्याचे सर्वनाम दे घ्यावे. नथिंग किंवा एव्हरीथिंग करता असेल तर त्याचे सर्वनाम इट घ्यावे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता क्वेश्चन टॅगचे रूल नियम बघितले. आता क्वेश्चन टॅगचे वाक्य प्रत्यक्षात कसे सोडवायचे त्यासाठी काही सूत्र आहेत. बघा, क्वेश्चन टॅगचे वाक्य तयार करण्याची 2 सूत्र आहे. सूत्र नंबर 1, सूत्र नंबर 2. याच्यामध्ये पहिले होकारार्थी वाक्याचे सूत्र म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्सचे सूत्र काय आहे? सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट प्लस सर्वनाम प्लस क्वेश्चन मार्क. आता बघा, सहाय्यकारी क्रियापद यालाच इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. नॉट आणि सर्वनाम म्हणजेच त्याला प्रोनाऊन असं म्हणतात. नकारार्थी वाक्याचे सूत्र. नकारार्थी वाक्याचे सूत्र काय आहे? सहाय्यकारी क्रियापद प्लस सर्वनाम प्लस क्वेश्चन मार्क. आता खाली दिलेले 2 एक्झाम्पल आपण सोडून बघू. कधीही क्वेश्चन टॅगचं वाक्य तयार करताना आधी वाक्याचा प्रकार ओळखायचा. वाक्य होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा निगेटिव्ह सेंटेन्स आहे हे ओळखूनच त्याप्रमाणे सूत्रांचा उपयोग करून ते वाक्य त्यासारखे करायला हवे. आता इथे बघा, राधा इज नॉट डल. आता दिलेले वाक्य हे नकारार्थी वाक्य आहे. नॉट आल्यामुळे हे वाक्य नकारार्थी आहे. बघा, दिलेले वाक्य नकारार्थी आहे. नॉट आल्यामुळे हे वाक्य नकारार्थी आहे. राधा इज नॉट डल नकारार्थी वाक्य असल्यामुळे नकारार्थी वाक्याचे सूत्र उपयोगात आणावे लागतात. बघा, सगळ्यात पहिले इथे कायच दिलेलं आहे? सहाय्यकारी क्रियापद प्लस सर्वनाम प्लस क्वेश्चन मार्क. मग आता दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब कोणते आहे? तर इथे हेल्पिंग वर्ब इज आहे. त्याही आधी क्वेश्चन टॅग सोडवत असताना क्वेश्चन टॅगचे सेंटेन्स, ग्रामरचे सेंटेन्स परीक्षेमध्ये करत असताना सर्वप्रथम दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे. तर आपण याचं आन्सर तयार करू. बघा काय आहे? राधा इज नॉट डल हे वाक्य जसेच्या तसे लिहावे. त्यानंतर इथे कॉमा द्यावा. कॉमा दिल्यानंतर सूत्राप्रमाणे हे वाक्य तयार करावे. जसं सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, नकारार्थी वाक्याचं सूत्र वापरायचं आहे. तर इथे सहाय्यकारी क्रियापद याच्यामध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे तर ते घ्यायचं आहे इज. त्यानंतर प्लस सर्वनाम. आता बघा, इथे नॉट आपल्याला काढून टाकायचं आहे कारण नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करायचं आहे म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे म्हणून इज. आणि आता सर्वनाम, राधाचं सर्वनाम काय येते? शी. इज शी. त्यानंतर काय द्यायचं आहे? क्वेश्चन मार्क
अशा प्रकारे आपण नकारार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग तयार केलेलं आहे. आता बघा, रमेश इज माय ब्रदर, याचा आन्सर बघूया. हे सुद्धा वाक्य जसेच्या तसे लिहायचं आहे. सेंटेन्स, रमेश इज माय ब्रदर. आता बघा, आपण हे वाक्य जसेच्या तसं लिहिलं, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आता हे वाक्य होकारार्थी आहे, म्हणजेच यासारखे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. तर सगळ्यात पहिले काय वापरावं लागेल? सहाय्यकारी क्रियापद. इथे सुद्धा इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. तर इज, त्यानंतर काय लिहायचं आहे? नॉट. म्हणजे याला शॉर्टमध्ये आपल्याला नॉट जोडावं लागणार, इझंट. आणि त्यानंतर काय दिले? सर्वनाम. आता रमेशचं सर्वनाम काय आहे? ही. आणि त्यानंतर द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण होकारार्थी वाक्याचं आणि नकारार्थी वाक्याचे असे 2 प्रकारचे सेंटेन्स जे आहे ते क्वेश्चन टॅगने केलेले आहे. त्याच प्रकारची आणखी काही उदाहरणे आपण सोडून बघूया. आता हे दिलेलं सेंटेन्स आहे, याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसत नाही आहे. जेव्हा हेल्पिंग वर्ब नसतं तेव्हा ते सेंटेन्स कशा प्रकारे करायचं? तर काळाप्रमाणे करायचं. तो काळ ओळखून ते सेंटेन्स त्यासारखे सहाय्यकारी क्रियापद वापरून करायचं असते. जसं की आय फिनिश्ड माय होमवर्क, हे जे वाक्य आहे, आय फिनिश्ड माय होमवर्क, इथे फिनिश हे क्रियापद आहे आणि फिनिश ईडी लागलेला आहे, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. म्हणजेच हे सेंटेन्स जे आहे हे भूतकाळातलं आहे, पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. पास्ट टेन्सचं सेंटेन्स असल्यामुळे इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचं आहे. तर याचं आन्सर कसं होणार आहे? याचं आन्सर कसं होणार आहे? तर हे वाक्य जसेच्या तसं आधी लिहून घ्यायचं आहे. आय फिनिश, FINISHED, आय फिनिश्ड माय होमवर्क. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आता फिनिश्ड हे भूतकाळातलं वाक्य असल्यामुळे इथे डीड घ्यायचं आहे. डीड घेतलेलं आहे. वाक्य होकारार्थी आहे, त्याच्यामुळे डिडंट हे येणार आहे आणि प्रोनाऊन आहे आय, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अशा प्रकारे सेंटेन्स आपण सोडवून घेतलेला आहे. आता दुसरं वाक्य आहे, वनिता वॉज नॉट हॅपी. आता नकारार्थी वाक्य असल्यामुळे हे होकारार्थी करायचं आहे. याचा आन्सर कसं होणार आहे? पूर्ण वाक्य आधी जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे. वनिता वॉज नॉट हॅपी. वनिता वॉज नॉट हॅपी, कॉमा दिलेला आहे. आता वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे. वॉज, नॉट काढून टाकायचं आहे, म्हणून वॉज. वनिताचं प्रोनाऊन येणार आहे शी. वॉज शी आणि क्वेश्चन मार्क. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आपण सोडवून बघूया. सुरेखा हॅज 2 बॅग्स. हे वाक्य जे आहे हे होकारार्थी आहे, त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये नॉट लावायचं आहे. तर इथे आधी हेल्पिंग वर्ब, त्याच्या आधी सगळं वाक्य लिहून घ्यायचं आहे. सुरेखा हॅज 2 बॅग्स. कॉमा द्यायचा आहे. इथे हॅज हे हेल्पिंग वर्ब आहे. हॅज इथे होकारार्थी वाक्य असल्यामुळे याला नॉट जोडायचं आहे शॉर्टमध्ये. हॅझंट, सुरेखाचं प्रोनाऊन आहे शी, त्याच्यामुळे क्वेश्चन मार्क. त्यानंतर श्री जोसेफ हॅड ए कार. इथे सुद्धा होकारार्थी वाक्य असल्यामुळे आपल्याला नॉट लावून हे वाक्य क्वेश्चन टॅगचं वाक्य तयार करायचं आहे. पहिले पूर्ण वाक्य लिहून घ्यायचं आहे कुठल्याही क्वेश्चन टॅगच्या सेंटेन्समध्ये. श्री जोसेफ हॅड अ कार हे सेंटेन्स लिहून घेतलं. आता मग कॉमा द्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यातलं हेल्पिंग वर्ब आहे हॅड. तर हॅड त्याला जोडायचं आहे नॉट शॉर्ट फॉर्ममध्ये, आणि श्री जोसेफ म्हणजे ही, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आता लेट्सचे वाक्य, जसं की आपण नियमामध्ये बघितलं होतं की लेट्सच्या वाक्यामध्ये जर लेट्सचं वाक्य आलं तर शॉल वीचा उपयोग करतात. हे नियमामध्ये आपण बघितलेलं होतं. तर हे वाक्यसुद्धा जसंच्या तसं लिहून घेणे. लेट्स ट्राय इट अँड सी. कॉमा देणे आणि शॉल वीचा वापर करणे.
क्वेश्चन मार्क. त्यानंतर सेकंड सेंटेन्स, संजय डज नॉट नो दिस आन्सर वर. हे सुद्धा वाक्य जसंच्या तसं लिहायचं. संजय डज नॉट नो धिस आन्सर. इथे सुद्धा कॉमा द्यायचा आहे आणि इथे डज वाक्य नकारार्थी असल्यामुळे हे वाक्य होकारार्थी बने. डज ही आणि क्वेश्चन मार्क. त्यानंतर सचिन प्लेज वेल. आता दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसत नाही आहे, त्यामुळे हे वाक्य काळाप्रमाणे करायचं आहे. तर सचिन प्लेज वेल्स म्हणजे हे वाक्य प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. तर याचा आन्सर कसं होणार आहे, सचिन हे वाक्य पूर्णच्या पूर्ण आधी आपल्याला लिहून घ्यायचं आहे. सचिन प्लेज वेल, कॉमा द्यायचा आहे आणि वाक्य हे प्रेझेंट टेन्सचं असल्यामुळे याच्यात प्लेज हे क्रियापद असल्यामुळे इथे डज या हेल्पिंग वर्बचा उपयोग होणार आहे. डझंट सचिनचं हेल्पिंग प्रोनाऊन आहे ही आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅगची सेंटेन्स तयार करून बघितलेले आहे. SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला हे खूप उपयुक्त पडतील. त्याचे वाक्य तयार करणे तुम्हाला सरावाने ते बघितले, त्याचे काही नियम बघितले, सूत्र बघितले आणि ते सेंटेन्स कसे सोडवतात ते बघितलेले आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.